चला नमस्कार. तर या ठिकाणी लक्षात घ्या की आता 8-10 दिवस झालं मी बऱ्याचशा पोरांचा डेटा जो आहे हा ॲनालिसिस करत होतो की साधारणतः पोरांचे मार्क्स किती आले. तर पहिल्यांदा पहिलीच प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगतो की एक 8-10 दिवसापासून आपल्या यूट्यूब ॲक्टिव्हिटी थोड्याशा स्टॉप केलेल्या होत्या का तर हा बाकीचा स्टडी जो आहे हा स्टडी आपण करत होतो. तर पहिल्यांदा मी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद ह्याच्यासाठी की जे आपण प्रीला काय या ठिकाणी फ्री सेशन घेतले त्याचा जो फायदा झाला, बॅचचा जो फायदा झाला आणि पोरांना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मला फीडबॅक दिला आणि माझ्या कामाची पोचपावती अत्यंत आनंद झाला. त्या इकॉनॉमीच्या काय फ्री लेक्चरमधून एकाच सेशनमधून 4 क्वेश्चन आले हे टेलिग्रामला मी टाकून दिलेले होते बघा. असो, आपल्याला जो मुख्य मुद्दा बोलायचा आहे तो सांगतो की हा जो आता झालेला कंबाईनचा पेपर आहे हा पेपर अत्यंत असा अवघड होता. म्हणजे हा काय पेपर सोपा नव्हता आणि बऱ्याचशा पोरांचा मी अभ्यास केला, डेटा मागवून घेतला, गुगल फॉर्म भरून घेतले आणि त्यानंतर आज मी फायनली पूर्ण विचार करून कट ऑफ सांगण्यासाठी आलेलो आहे. आता पहिला याच्या अगोदर मला तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की पोरांचा मला फोन येतोय 38च आहेत, 32च आहेत, 34च आहेत, 40च आहेत, अभ्यास करू का नको मेनचा. तर माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला सांगतो, एकदम स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही बिनधास्त अभ्यास करा. त्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगतो की हा जो अगोदरच्या मेन्स होत्या, समजा कायदे वाचले काय झाले ते कोणत्या परीक्षेला कामाला येत नव्हते, पण आताचा जो सिलेबस आहे मराठी, इंग्लिश किंवा GS ह्याच्यामुळे तुम्ही सरळ सेवेच्या ज्या हजारो ॲड निघतायत त्यातही पात्र राहताय आणि या ठिकाणी मेरिट. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आला भरपूर शेअर करा, ह्या व्हिडिओला भरपूर ठिकाणी पोहोचवा. आज आपल्याला एक महत्वाचा बाब इथं शेवट बोलायचे, ती शेवटची बाब तुम्हाला मी सांगेनच, क्लर्कच्या एक्झामची. तर त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवा. त्याच्यामुळे लक्षात घ्या कट ऑफ कधी खाली घसरू शकतो. त्याचं प्रमुख कारण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी प्रमुख कारण असं आहे की 8 प्रश्न याची उत्तरं बदलण्याची पॉसिबिलिटी. किती? 8 प्रश्नाची. त्यामुळे जे इन आहेत ते आउट होऊ शकतात, जे आउट आहेत ते इन होऊ शकतात, इथं काही होऊ शकतं. त्यामुळे बिनधोक तुम्ही मेनचा अभ्यास करा, तो सगळीकडेच कामी येणार आहे, पूर्वीसारखा मॅटर राहिलेला नाही. तर या ठिकाणी आपण याचे तुम्हाला सेशन पण सुरू करणार आहोत मेनचे, नेमकं प्रत्येक विषयाचं काय आहे, समग्र लक्ष्य, अर्थव्यवस्था वगैरे काय मुद्दे आहेत ते. तर बघा कटअपची आपण सुरुवात करूयात. पहिला मुद्दा जर आपण पाहायचा झाला तर इथं गट ब ला जाऊयात आपण. दुय्यम निबंधक जागा जे आहेत 48 पोस्ट आहेत, एकाच 13 जरी पदं घेतली तर या ठिकाणी घेत ती एकाच 19 पर्यंत जातात. कारण मेरिट कसं लावते तुम्हाला माहिती आहे, ड्रग करत 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 ते मेरिट लावलं जातं आणि त्याच्यामुळे एकाच 13 वरनं ते रेशो 19 पर्यंत पोहोचतो. ह्या अंदाजे जर आपण गेलो तर 58 ते 60 पर्यंत ओपन मेरिट लागू शकतं आणि फिमेल 54 ते 56. बाकी OBC, NTC, NTD हे ॲज इट इजच लागेल. फक्त SC कॅटेगरीला 2 मार्क आणि ST कॅटेगरीला 3 ते 4 मार्काचा ओपन आणि फिमेल दोन्हीकडे काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो. हा मुद्दा इथं आवर्जून लक्षात घ्या. तर 48 जागा आहेत, म्हणजे जर तुम्हाला 60 मार्क असतील तर ध्यानात घ्या एक्साइज सोडून आणि ते टेक्निकलची एक जागा सोडून सगळ्याच मेन्सला तुम्ही असणार आहे. काय? सगळ्याच मेन्सला. फार अपवादात्मक पोर आहेत जे एवढा स्कोर आहे का तर पेपरची पातळी बऱ्यापैकी घासून पुसून होती. त्यानंतर ASOच्या 78 जागा आहेत आणि ह्या जागा वाढण्याची कोणतीही शक्यता नाही. म्हणजे लक्षात घ्या जागा वाढण्याची फक्त PSIची शक्यता आहे, बाकी ASOची शक्यता नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या OBC जे आहे त्या ओपनचा आहे 57 ते 59 आहे, इथपर्यंतच आहेत आणि फिमेल 53 ते 55 पर्यंत जाआहेत. बाकी OBC हे जे मुद्दे आहेत SC आणि याचा बेनिफिट SC आणि ST कॅटेगरीला थोडासा भेटू शकतो, तोही 2-3 मार्काचा भेटू शकतो. बाकी सगळ्या कॅटेगरीचं मेरिट ह्याच प्रकारे राहील. बऱ्याचशा पोरांचा डेटा आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचं पद आहे ST आहे आणि ही पण पद वाढणार आहेत म्हणतायत, वाढणार आहेत, 50 जागा वाढणार आहेत. परंतु ध्यानात घ्या नाही वाढले तरी सुद्धा ओपनमध्ये 52 ते 54 पर्यंत हा कट ऑफ जाईल आणि फिमेलमध्ये 48 ते 50. बाकी SC ST SCचा हे साधारणतः 50 ते 52 पर्यंत SC कॅटेगरीचं जाईल आणि ST कॅटेगरीचा हा जो मुद्दा आहे तो 48 ते 50 पर्यंत जाईल.
आणि त्यानंतर आपण पाहतो फिमेलचा जर विचार केला तर 48 ते 50 SC फिमेल आणि ST फिमेलचं या ठिकाणी 46 ते 48 पर्यंत मेरिट जाऊ शकतं. म्हणजे लक्षात घ्या बाकी कॅटेगरीमध्ये काय बदल होणार नाही. हे SC आणि ST कॅटेगरीसाठी एवढा बदल होऊ शकतो आणि जागा जर वाढल्या तर 2-2 मार्काचा बेनिफिट होऊ शकतो. बरोबर आहे ना, 2-2 मार्काचा काय बेनिफिट. आता इथं आहे PSI. आता ह्या एक 100+ जागा वाढण्याची शक्यता आहे. ते कशावर ठरते, सरकारचं नेमकं काय होतंय त्यावर ठरणार आहे. आता पण 100+ जागेचा मुद्दा आहे हा लक्षात घ्या. तर PSIचं तुम्हाला सांगतो ओपन कॅटेगरीचं 48 ते 50 पर्यंत आणि फिमेलचं ह्या ठिकाणी 40 ते 42. बाकी SC कॅटेगरीला इथं प्रत्येक ठिकाणी -2 -2 आणि ST कॅटेगरीला ह्या ठिकाणी -3 -3 एवढ्या मार्काचा बेनिफिट भेटेल. बाकी सगळ्या कॅटेगरीनं हे ध्यानात घ्या. आणि यदा कदाचित जर 100 जागा वाढल्या तर ध्यानात घ्या हे मेरिट 43 पर्यंत 42 पर्यंत ओपन पुरुषांचं खाली घसरेल आणि तिथून बाकी सगळ्याच मेरिट खाली घसरलेलं असेल. पण जागा वाढणार आहेत असं बऱ्यापैकी बोललं जाते. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं गट क एक्साइज सब इन्स्पेक्टर 64+ जाईल. इथं काय फारसं आपल्याला बघता येणार नाही. AWS फिमेल काय नाही. 64+ म्हणलं की एवढंच आहे का तर काय जास्त पद घ्यायची नाही तिथं. त्यानंतर आपण पाहतो टॅक्स असिस्टंटच्या 468 जागा आहेत आणि ह्यामध्ये जर आपण विचार केला मेल 45 ते 47 पर्यंत ओपन आणि फिमेल 39 ते 42 आणि इथं सुद्धा SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 43 ते 45 या ठिकाणी SC कॅटेगरीमध्ये मेल असतील आणि फिमेल जर विचार केला तर फिमेल या ठिकाणी आपण पाहतो 41 ते 43 मध्ये. ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर मेल 41 ते 43 पर्यंत राहतील आणि फिमेल 39 ते 41 पर्यंत ह्या ठिकाणी ST कॅटेगरी. बाकी OBC NTC NTT जे आहे ते ॲज इट इज त्यांना ह्याच कटऑफला सामोरं जावं लागेल. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. शक्यतो SC कॅटेगरीमध्ये सुद्धा लय मोठे बदल होत नाहीत. आता हे 1-2 मार्काचे बदल जे आपण पूर्वी म्हणायचे होते ते आता मागच्या काय परीक्षेमध्ये नाहीच झाले बदल. त्यामुळे असे काय मुद्दे आहेत ते लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं क्लर्क. आता या क्लर्कचा जर विभागानुसार कट ऑफ लागला तर ओपन मध्ये तो 35 पर्यंत जाईल, फिमेल मध्ये 32 पर्यंत जाईल. पण जर एकच कट ऑफ जर लागला सगळीकडे आणि आपल्याला एकच कट ऑफच्या संदर्भात ह्या ठिकाणी बऱ्यापैकी ट्विट करायचं आहे आणि गव्हर्नमेंटच्या कानावर एक गोष्ट घालायची की 1 ते 2 कट ऑफ जे आहेत हे याचे लावा, मुंबई विभागाचा एक, बाकीच्या विभागाचा एक, किंवा शक्यतो एक लावला तर चांगलीच गोष्ट आहे. पण हेच मुद्दे आपल्याला मांडायचे आहेत, ट्विट करायचं आहे. पोरांनी हे ट्विटवर सुरूही केलेलं आहे. आता ह्यामध्ये जर लक्षात घ्या एकच कट ऑफ आला तर तो 25 पर्यंत खाली घसरू शकतो. कितीपर्यंत? 25 पर्यंत तो खाली घसरू शकतो. परंतु जर विभागानुसार गेला तर मात्र थोडंसं अवघड कार्यक्रम आहे. असो तर या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर इथं क्लर्क आणि पुढे टेक्निकलचं आहे, एक पोस्ट आहे टेक्निकलची. या टेक्निकलच्या एक पोस्टचा आता मी काय सांगू तुम्हाला, धरून चालायचं 65+ मार्क असतील तर मग टेक्निकलची ती पोस्ट तुम्हाला देता येईल. परंतु शक्यतो तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला मॅक्सिमम क्राऊड जे मागच्या वर्षी मेन्सला होते काय होते असे विद्यार्थी सुद्धा 40-42 वरती येऊन थांबलेले आहेत. म्हणजे इतके स्कोर कोणाचे नाहीत. फक्त अंदाज अवघड का जातोय लावायला तुम्हाला सांगतो. बरेचसे जण आता अकॅडमीवाले आपण पाहतोय की कट ऑफ टाकायला थोडीशी भीती वाटते मनाला. आता तुमची परीक्षा आहे पण मी पहिल्या दणक्यातच तुम्हाला काय सांगितलं, तुमचे किती मार्क येऊ द्या तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू करा. का तर का सांगितलंय, का तर त्याचा बेनिफिट दुसरीकडे तुम्हाला होणार आहे. फक्त मुद्दा काय आहे की 4,65,000 पोरांनी परीक्षा दिली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जरा थोडासा डेटा खूप म्हणजे पसरला आणि त्याच्यामुळे त्याला काउंट करणं हे जरा अवघडच काम झालं. असं काय हरकत नाही. तर या ठिकाणी एकच कट ऑफची आपण मागणी करूयात आणि तुमच्या मुख्य परीक्षेसाठी मी विविध बॅचेस सुरू केलेले आहेत. समग्र लक्ष अर्थव्यवस्था असेल, सायन्स असेल, पर्यावरण असेल तर या बॅचेस सुरू केलेले आहेत. तर डिस्क्रिप्शनमध्ये जे या ठिकाणी टेलिग्राम दिलाय तिथं तुम्ही जॉईन व्हा.
ॲपची लिंक दिली ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे व्हिडिओ मोफत टाकलेले आहेत. काय पर्यावरण जे आता मेन्सला आहे ना त्याचे व्हिडिओ, त्याची कोणतीच कॉस्ट तुम्हाला द्यायची नाही, डायरेक्ट तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहू शकणार आहे. तर ते तुम्हाला पाहण्यासाठी ॲपची लिंक दिलेली आहे ती डाउनलोड करा. काय हरकत नाही. या ठिकाणी आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.